आज आपण दिवाळी स्पेशल कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग अशी भाजणीची चकली करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता इथे अजिबात ही चकली तेलकट झालेली नाहीये आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे. यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेले आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. इथे मी भाजणीचं अचूक प्रमाण तर सांगणारच आहे, पण ती गिरणीमधून दळताना कुठली काळजी घ्यायची हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ही चकली करताना यामध्ये मी एक असा इन्ग्रेडियंट टाकलेला आहे, ज्यामुळे ही आपली चकली अजूनच खुसखुशीत झालेली आहे. नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला दिवाळी फराळामधला तिसरा पदार्थ करायला सुरुवात करूया. आणि या दिवाळी फराळाची मी पूर्ण सिरीज करत आहे, तर ही जी सिरीज आहे त्याचं पूर्ण मी प्लेलिस्ट तयार करून घेणार आणि तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेल. तर त्यामधले सगळे रेसिपीज तुम्हाला बघायला मिळेल. चला तर आजच्या या दिवाळी फराळामधली तिसऱ्या नंबरची रेसिपी करायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण या चकलीची भाजणी तयार करून घेऊ. भाजणी करण्यासाठी मी इथे 4 कप तांदूळ घेतलेले आहे. मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही जुना तांदूळ इथे घेऊ शकता. नवीन तांदूळ घ्यायचा नाहीये, कारण नवीन तांदूळ चिकट असतो आणि आपल्याला चकली करताना चिकट तांदूळ नको आहे. मग तुम्ही कुठलाही रेग्युलर जो खाणारा असेल तो पण घेतला तरीही चालतो. आता मी या तांदळाला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, म्हणजे यामधलं सगळं जे पावडर वगैरे असेल आणि किंवा जी काही घाण असेल ती सगळी निघून जाईल. आणि त्यानंतर याला 1 तास असंच निथळत ठेवलेलं होतं. यातलं सगळं पाणी निथळलेलं आहे आणि आता मी याला या कपड्यावरती पसरवून घेत आहे. आणि आता रात्रीची वेळ आहे, रात्रीचे 10 ते 10:30 वाजलेले आहे आणि आता मी हे सगळं पसरवून घेत आहे. आणि रात्रभर हे मी तांदूळ असेच वाळत घातलेले आहे. तुम्ही 3 ते 4 तास पंख्याखाली वाळत घालू शकता. पण आपल्याला हे तांदूळ उन्हात वगैरे वाळत घालायचे नाहीये, याची काळजी घ्यायची. आता आपण तांदूळ 4 वाटी घेतलेली आहे किंवा 4 कप घेतलेला आहे. या कपानेच मी हे सगळं मेजर करणार आहे. तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही वाटी वापरू शकता. आता याच कपाने मी 2 कप चण्याची डाळ किंवा हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पुसून घेणार आहे. पुसताना हा कपडा अगदी थोडासा ओला करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही असे थोडेसे पाण्याचे शिंतोडे पण घालू शकता आणि असं थोडंसं डॅम्प करून घ्यायचं आणि ही डाळ स्वच्छ पुसून घ्यायची. त्याने यातलं जे काही पावडर आहे ते सगळं निघून जातं आणि आपली डाळ पण खूप अशी ओली होत नाही. आणि इथे डाळ आपल्याला अजिबात धुवायची नाहीये किंवा अजिबात ओली करायची नाहीये, तर ही काळजी घ्यायची आहे. आता ही डाळ पण मी 2 ते 3 मिनिटं अशी घासून पुसून घेतली. यातलं सगळं पावडर निघालेलं आहे. आता ही आपण बाजूला ठेवू. त्यानंतर याचप्रमाणे आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. तर इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतली. ती पण याच डाळीप्रमाणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आपली डाळ पण छान पुसून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप पोहे घ्यायचे आहे. तर हाच माझा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, ज्यामुळे आपली ही जी चकली आहे ती मस्त खुसखुशीत होणार आहे. तर इथे मी 1 कप एवढे पोहे घेतलेले आहे. मी जाड पोहे घेतलेले आहे. तुम्ही पातळ पोहे घेतले तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला अर्धा कप इतका साबुदाणा घ्यायचा आहे. तो पण स्वच्छ पुसला नाही पुसला तरी चालेल. त्यानंतर इथे तुम्ही ज्वारी पण घेऊ शकता. जर तुम्ही इथे ज्वारी घेत असाल तर अर्धा कप तुम्ही इथे ज्वारी पण घ्यायची आहे. मी आजच्या आपल्या या भाजणीमध्ये ज्वारी घेतलेली नाहीये. या भाजणीचे सगळे आपले डाळ, पोहे सगळं तर काढून झालेलं आहे. पण ही चकली खमंग कशी होणार, तर त्यासाठी मी इथे धणे आणि जिरे घालणार आहे. तर त्यासाठी अर्धा कप मी इथे धणे घेतलेले आहे आणि पाव कप इतके जिरे घेतलेले आहे. आता जे काही सगळं आपण साहित्य काढून घेतलेलं आहे ते सगळं आपल्याला या भाजणीसाठी भाजून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी मी जो तांदूळ धुवून घेतलेला होता तो पण छान सुकलेला आहे. आता याला आपण भाजून घेऊ. तर तांदूळ थोडासा जास्त आहे, त्याच्यामुळे याला आपण 5 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. हे बघा, इथे 5 मिनिटं मी हा तांदूळ छान भाजून घेतला. छान हलका फुलका हा तांदूळ झालेला आहे. आता आपण याला थंड करून घेऊ. थंड करण्यासाठी मी इथे एका कपड्यावरती हा तांदूळ पसरवून घेणार आहे. डायरेक्ट जर तुम्ही ताटामध्ये काढून घ्याल तर त्याला पाणी सुटतं आणि हे जे आपण सगळे भाजलेले जिन्नस आहे ते परत ओले होऊ शकतात.
म्हणून मी इथे हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे, म्हणजे जे काही मॉइश्चर किंवा जे काही वाफ असेल तर ती या कपड्यातून बाहेर निघून जाईल आणि आपलं हे जे भाजणीचं जे सगळं आपण साहित्य भाजलेलं आहे तर ते ओलं होणार नाही. असं 5 मिनिटं मी या कपड्यावरती हे ठेवून देते आणि त्यानंतर मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर याच पद्धतीने सगळे जिन्नस आपण भाजून घेऊ. सुरुवातीला डाळ 5 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती भाजून घेऊ आणि त्याच पद्धतीने सगळे पदार्थ भाजून घेऊ. हे बघा, आपल्या भाजणीचं सगळे जिन्नस भाजून झालेले आहे. ही सर्व भाजणी ऑलरेडी थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याला दळून आणायचं आहे. आता ही भाजणी दळतानाची काळजी. जेव्हा आपण ही भाजणी दळायला गिरणीवर जातो तर गिरणीवरती किंवा गिरणीवाल्याला सांगायचं की ही भाजणी आहे. ठीक आहे, ऑलरेडी ते दिसतंच, त्याला कळतं की ही भाजणी आहे, पण त्याला ही गव्हावरती टाकायला सांगायची नाही. याला आपल्याला डाळीवरती, कुठल्याही डाळीवरती टाकायची आहे. जर दुसऱ्यांची डाळ नसेल होत किंवा वेळ लागत असेल तर तुम्ही काय करायचं, आपल्या घरची चणा डाळ न्यायची, 1 किलो म्हणा किंवा अर्धा किलो म्हणा, ती आधी दळायची आणि त्यानंतर ही भाजणी दळायची. त्यामुळे आपल्याला खात्री राहते की ही जी भाजणी आहे ती डाळीवरतीच दळलेली आहे. हे बघा, आपली मस्त भाजणी तयार आहे. भाजणी मी छान दळून आणलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली ही भाजणी तयार आहे. इतकी जेवढी मी काढली आहे त्याच्यापेक्षा ट्रिपल आपली भाजणी तयार झालेली आहे. आणि संपूर्ण भाजणीचं मी आता चकली करणार नाहीये, मी थोडी थोडी चकली करणार आहे. तर आता मी इथे 4 कपची चकली करणार आहे. त्यासाठी मी इथे 4 कप हे पीठ काढून घेतलेलं आहे. त्यासाठी आता आपल्याला एका पॅन मध्ये 4 कप पाणी घ्यायचं आहे. हे 4 कप पाणी आता उकळू देऊ. पाण्याला पटकन उकळी यावी त्यासाठी मी इथे झाकून ठेवलेलं होतं आणि हे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपले सगळे मसाले घालू. 1 टीस्पून हिंग घालू, 1 टीस्पून हळद आणि यांचं सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून आपण इथे तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू, तर इथे मी 2 चमचे मीठ घातलं. 1 चमचा ओवा मी असा क्रश करून घालत आहे, हातावरती थोडासा चोळून घालते. त्यानंतर 4 चमचे तीळ घालू आणि हे छान मिक्स करू आणि याला एक छान उकळी येऊ देऊ. आता या सगळ्या मसाल्यांसोबत यामध्ये आपल्याला मोहन किंवा तेल पण घालायचं आहे. तर इथे मी 2 चमचे, म्हणजे आपला पोहे खायचा चमचा घेतलेला आहे, त्याने मी 2 चमचे तेल घातलं आहे. तेल आपल्याला इतकंच घालायचं आहे, नाही तर आपली चकली तेलामध्ये सुटू शकते आणि ती सगळी विरघळते. म्हणून जेव्हा आपण चकली अशी उकड काढून करतो तेव्हा तेलाचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे. तर इथे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे, अचूक आहे. तर नक्की तुम्ही याला फॉलो करू शकता. आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे. यामध्ये आपलं हे संपूर्ण पीठ घालून घेऊ. तर इथे 4 कप मी पीठ घेतलेलं होतं, हे सगळं मी घालून घेते आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पीठ आपलं ओलं झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि संपूर्ण याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, चमच्याने पण मी हे छान मिक्स करून घेतलं आणि आता याला आपल्याला झाकून 5 मिनिटं वाफ काढायची आहे. तर इथे गॅस अगदी कमी ठेवलेला आहे आणि 5 मिनिटं मी हा गॅस चालू ठेवला. त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि 15 ते 20 मिनिटं मी हे असंच ठेवलेलं आहे, म्हणजे या वाफेने संपूर्ण आपलं पीठ छान शिजतं. आता मी परत छान मिक्स करून घेते. इथे 5 ते 10 मिनिटं आधी मी थोडंसं हे छान मिक्स करून घेतलं आणि हे जे काही पीठ आहे ना ते छान ओलं होतं वाफेने, त्याच्यामुळे मी एकदा मिक्स करून घेतलं
आणि परत 10 मिनिटाला झाकून ठेवलेलं आहे. तर अशी 20 मिनिटं आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला हे पीठ मळायचं आहे. तर मळण्यासाठी मी इथे एक मोठा परात घेतलेला आहे. त्यामध्ये आपलं हे पीठ घालून घेऊ आणि ग्लासाला थोडंसं तेल लावू मागच्या बाजूला आणि छान ग्लासाने याला मळून घेऊ, कारण हे पीठ अजूनही गरम आहे आणि आपल्याला हे गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. हे बघा, आता मी पूर्ण हे पीठ मळून घेतलेलं आहे या ग्लासाने. आता मी यातलं थोडंसं काढून घेणार आहे आणि आपण सगळं पीठ एकदाच थंड करून घेणार नाहीये, कारण आपलं पीठ थोडंसं गरम असायला पाहिजे. तर त्यातलं आपल्याला जेवढी चकली करायची आहे किंवा आपल्या साच्यामध्ये जेवढं बसणार आहे मी तेवढं आधी घेतलं आणि बाकीचं झाकून ठेवलेलं आहे. आता तेवढंच मळून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला लागणार आहे. तर मी इथे या पद्धतीने मळून घेते. हे गरम होतं त्याच्यामुळे मी ग्लासाने मिक्स करून घेते आणि थोडं कोमट झालं आणि हाताला सोसवेल असं झालं की मग आपण हाताने याला एकदा मळून घेऊ आणि याचा या पद्धतीने गोळा तयार करून घेऊ. आणि इथे मी साच्याला, हे जे चकलीचं साचा आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये हा गोळा भरून घेऊ. आणि साचा बंद करून घेऊ. आता मी इथे टिश्यू पेपरचे असे तुकडे कट करून घेतलेले आहे स्क्वेअर आणि यावरती आता चकली करत आहे. तर चकली करताना जो आपला साचा आहे तो थोडासा वरती पकडायचा, म्हणजे आपल्याला कळतं की आपली चकली कशी होत आहे. आणि हे बघा 3-4 वेळे झाले की या पद्धतीने करायचं, तोडून घ्यायची आणि ती छान चिटकवून घ्यायची. तर या पद्धतीने मी सगळ्या चकल्या तयार करून घेत आहे. हे बघा, हे पेपरवरती चकली करणं इझी आहे, कारण ही एक-एक उचलली जाते आणि आपल्याला छान तेलामध्ये टाकता येते. तर जर तुम्ही नवशिक्या असाल किंवा नवीनच करणार असाल, नवीनच चकली किंवा दिवाळी फराळ करणार असाल, तर ही एक टिप तुम्हाला खूप महत्त्वाची ठरेल. तर इथे मी या टिश्यू पेपरचे तुकडे घेतलेले आहे. तुम्ही न्यूजपेपरचे पण असे छोटे-छोटे तुकडे करून घेऊ शकता आणि त्यावरती अशी चकली करून घ्यायची आहे. आता इथे तेल पण छान तापलेलं आहे आणि आता आपण ही एक-एक या पद्धतीने चकली तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. तेल चकली सोडताना गरम असायला पाहिजे, छान कडकडीत गरम असावं. एक गोळा यामध्ये घातला छोटासा की तो पटकन वरती येतो, म्हणजे याचा अर्थ आपलं तेल छान गरम झालेलं आहे. अजिबात त्याला वेळ लागत नाहीये. तर याच स्टेजला आपल्याला सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहे. ही चकली तेलामध्ये टाकल्यानंतर 1 मिनिटं किंवा थोडीशी कडक होतपर्यंत अजिबात त्याला पलटवायचं नाही. नाहीतर जर ही ओली असताना चकली आपण पलटवायला गेलं तर चकली तेलामध्ये तुटते. थोडीशी त्याला कडक होऊ द्यायचं किंवा आधीच्या बाजूनी, आतल्या बाजूनी थोडीशी छान शिजू द्यायची. त्यानंतर याला पलटवायचं आहे. तर हे बघा या पद्धतीने. असं दोन्हीकडून आपली ही चकली मस्त तळून झालेली आहे. हे बघा मस्त कलर आलेला आहे. आता ही आपण काढून घेऊ. थोडीशी निथळत ठेवायची आहे किंवा मी अशी जाळीवरती काढून घेणार आहे. म्हणजे यामधलं सगळं जे तेल आहे ते निघून जाईल. हे बघा आपल्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीये. अजिबात हाताला तेल लागत नाहीये. तर इथे जे मी मोहनचं किंवा तेलाचं जे प्रमाण सांगितलं आहे, तर ते बरोबर राहिलं की आपल्या ज्या चकल्या अजिबात तेलकट होत नाही किंवा तेलात तुटत सुद्धा नाही. तर हे बघा मी एक तोडून दाखवते. इथे बॅकग्राऊंडला आवाज खूप होता म्हणून मी याचा कुरकुरीतपणाचा आवाज तुम्हाला दाखवू शकले नाही, ऐकवू शकले नाही. पण तुम्ही बघू शकता अगदी एका झटक्यात ही चकली तुटत आहे. म्हणजे आपली ही चकली मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे. तर या दिवाळीमध्ये माझ्या या पद्धतीने भाजणीची खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट्स पॉझिटिव्हच असायला पाहिजे असं नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा एखादा पदार्थ चुकला असेल किंवा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही केलात आणि ते जर चुकलं असेल तर निगेटिव्ह कमेंट्सचं पण स्वागतच आहे. म्हणजेच मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओज बघता आणि तुम्हाला त्यामधलं काय आवडतं, काय नाही आवडत, हे पण मला कमेंट करून सांगाल तर मला चांगलंच वाटेल. आणि रेसिपी आणि माझी ही मेहनत जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत
बाय बाय.